भाजपाच्या अमोल अंधारेंचा हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत केला प्रवेश। शिंदे गटाला घाटाखाली मिळाले बळ। भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही, ॲडव्होकेट अमोल अंधारे यांचा आरोप। नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खामगावमध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी भाजपातील आपल्या पदाचा राजीनामा देत हजारो कार्यकर्त्यांसह शनिवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। ॲडव्होकेट अमोल अंधारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांच्या पक्षप्रवेशाने बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील शिवसेना पक्षाला बळ मिळाले असून अंधारींचा शिवसेनेतील प्रवेश हा भारतीय जनता पार्टीला मोठा झटका मानला जात आहे। ॲडव्होकेट अमोल अंधारे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून गेल्या 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते विदर्भ प्रांत सहमंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत। तसेच खामगाव येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे ते सध्या सचिव म्हणून कार्यरत आहेत। हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे। मागील आठवड्यात अकोला येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला होता। या पक्षप्रवेशावेळी ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खामगाव तालुक्यातील घाटाखालच्या संपूर्ण परिसरातील सुमारे 5100 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेणार असल्याचे शब्द दिले होते। त्यानुसार काल शनिवारी खामगावातील श्रीहरी लॉन येथे भव्य प्रवेश सोहळा पार पडला। भाजपचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात अमोल अंधारे यांना काही शब्द दिले होते, मात्र तो शब्द पाळला जात नसल्याचे लक्षात येताच अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला। पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अंधारेंचे पक्षात स्वागत करून त्यांच्या अनुभवाचा शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला। आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अमोल अंधारे यांचा शिवसेना प्रवेश भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे। भाजपाने जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही आणि म्हणून मी काय त्याचं भावंडर न करताना मी लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही। काही जे मध्यस्थी होते त्याच्यासमोर चर्चा केली, त्यांनी सांगितलं होऊ शकत नाही आहे। विधानसभेमध्ये जे काही बोलणं झालं होतं, जर ठरलं होतं तसं पूर्ण झालं नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचं नुकसान केलं नाही। 2 उमेदवार मी भाजपचे निवडून आणले। माझ्या प्रभागातलं पवनभाऊ गरड यांची पत्नी हिला मी अविरोध निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची बोलून मी माझा अधिकृत राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस किंवा महिनाभरमध्ये सुद्धा मला कोणी भेटायला आलं नाही, बोलायला आलं नाही, कोणती मनधरणी केली नाही आणि त्यामुळे असं वाटलं की आता आपली पक्षाला आवश्यकता नाही आहे, म्हणून त्याबद्दल मी तो पक्ष सोडला, नाराजी व्यक्त करून नाही आहे। कारण की मी शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढची प्लॅनिंग काय? शिवसेना मी पहिले सांगितलं की इथं पक्ष वाढला पाहिजे। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आपल्या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री मुख्य नेते आपले प्रतापरावजी जाधव, धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष आमचे डिवरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाव तिथं शाखा, बूथ तिथं कार्यकर्ता हे आपल्याला मजबूत करायचं आहे आणि मजबूत करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। कारण की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे। आज जसे काय आम्ही मोजलेले नाही, पण आज हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये माननीय आमच्या आता तुम्हाला माहिती आहे की अमोलजी अंधारे यांच्या सहकार्यानं, यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो शिवसैनिकांचे प्रवेश झालेले आहेत आणि यानंतरही आणखीन हजारो प्रवेश शिवसेनेमध्ये होते।